नमस्कार, मी आशिष जाधव. झी24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. गोरेपण देणारी, सुंदर बनवणारी क्रीम फेअर अँड लवली, हिचं नाव आता फक्त लवली असणार आहे. त्यातनं फेअर हा शब्द वगळण्यात आलेला आहे. रंगभेदाची जी चर्चा सर्वत्र सुरू असते त्याला अनुसरून आता हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीनं निर्णय घेतलेला आहे की फेअर अँड लवली क्रीम इथून पुढं फक्त लवली क्रीम असणार आहे. त्यातला फेअर हा जो शब्द आहे, गोरेपण देणारी जी क्रीम आहे किंवा गोरेपण म्हणजे फेअर हा शब्द वगळण्यात आलेला आहे. असा निर्णय हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीनं का घेतला? तर रंगभेदाची मानसिकता बळास लागलेली आहे. एखाद दुसऱ्या आपल्या नावानं समाजामध्ये वेगळा मेसेज जातोय. मग प्रत्येकाला गोरी बायको हवी आहे, गोरेपणातच सौंदर्य खुलून दिसतं, अशा ज्या संकल्पना रुजलेल्या आहेत त्याला छेद देण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीनं हा निर्णय घेतलेला आहे. तो स्वागतार्ह आहे का, यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत तन्मय कानिटकर आहेत, जे अनुरूप विवाह संस्थेचे संचालक आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत अनय जोगळेकर आहेत, जे समाज विषयक अभ्यासक आहेत, जे समाज माध्यम किंवा सोशल मीडियाचे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर राही श्रुती गणेश ह्या लेखिका आहेत, तरुण लेखिका आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत किशोरी शहाणे वीज या अभिनेत्रीसुद्धा असणार आहेत. तसंच उषा जाधव या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री आहेत. धग हा त्यांचा चित्रपट, त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार उत्कृष्ट अभिनयासाठी मिळालेला होता. तर या सर्वांशी चर्चा करत असताना अर्थात लेडीज फर्स्ट करत मी राही श्रुती गणेश यांच्याकडे जातो. राही एस जी या नावानं सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. राही, पुन्हा तोच प्रश्न आहे की सौंदर्याची व्याख्या काय? गोरेपण आणि सुंदर बनवणारी क्रीम अशी फेअर अँड लवलीची ओळख आता फक्त लवली असणार आहे. फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय हा त्या कंपनीनं म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीनं घेतलेला आहे. तू कसं बघते या निर्णयाकडे? आशिष सर, आत्ताच्या काळामध्ये मला वाटतं हे एक अतिशय इंटरेस्टिंग अशी बातमी ही आहे. कारण की प्रचंड भयानक अशा वर्णभेदाच्या समस्येनी संपूर्ण जगाला पछाडलेलं आहे. त्याचा एक विस्फोट अमेरिकेतल्या घटनेनी झाला आणि त्यानंतर ब्लॅक लाईव्ज मॅटरच्या चळवळीनी जे रस्ते गाठले, त्या आंदोलनाचं कुठेतरी हे यश आहे. पण मात्र मला हेही सांगावंसं वाटतं की ताबडतोब आपण या निर्णयाचं स्वागत करून ते लगेच साजरं करावं, इतकी वेळ मात्र आत्ता अजिबातच आलेली नाही. आपला समाज, विशेषतः भारतीय समाज, हा अतिशय 3 मोठ्या शत्रूंच्या विळख्यामध्ये आहे. त्यातला पहिला शत्रू आहे वासाहतिक न्यूनगंड जो आपल्याला आहे त्याचा. त्या न्यूनगंडामध्ये गेली अनेक शतकं आपण स्वतःला कमी समजत आलेलो आहोत. गोऱ्या रंगाच्या मागे इतके आपण धावून गेलेलो आहोत की आपण पिढ्यानपिढ्या इथल्या स्त्रियांवर, विशेषतः तरुण स्त्रियांवर, त्यांच्या शरीरांवर हिंसा केलेली आहे. ही वासाहतिक हिंसा इतकी भयानक आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये, आफ्रिका खंडामध्ये बॉडी ब्लिचिंग ह्याचं इतकं मोठं प्रस्थ झालं की तिथल्या बायकांमध्ये स्किन कॅन्सरचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं. हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. दुसरा शत्रू जो आहे तो अर्थातच भांडवलशाहीचा आहे. आणि भांडवलशाही ही कशी कोणत्याही समस्येमधनं, कोणत्याही शोषक व्यवस्थेमधनं नफा करू पाहते हे आपल्याला यातून दिसतं. आणि विशेषतः स्त्री शरीरावर अशा प्रकारची हिंसा ही सर्वाधिक होत असते. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे जिलेट ही जी कंपनी आहे, त्या कंपनीनी सुरुवातीला बायकांसाठी त्यांच्या बॉडी हेअर शेविंगची जी सगळी प्रॉडक्ट्स आणली बाजारात, त्याची सुरुवात अशी झाली की पुरुषांना दाढीसाठीची जी रेझर्स होती, डिस्पोजेबल ब्लेड्स होती, ती प्रचंड प्रमाणात पडून होती. त्याची विक्री हवी तेवढी, त्याचा खप हवा तेवढा होत नव्हता. त्यामुळे आपला ग्राहक वर्ग केवळ वाढवण्यासाठी बायकांनी आपल्या शरीरावरचे केस शेव केले पाहिजेत अशी अतिशय अग्रेसिव्ह कॅम्पेन 1980च्या दशकात अमेरिकेत आणि मग तिथून
इथून पुढे जगभर झाली आणि त्याचा परिणाम आपण आता बघतोय. तुम्ही जर आपल्या गेल्या पिढीतल्या बायकांना किंवा त्याच्या आधीच्या पिढीतल्या बायकांना विचारलं तर ही गोष्ट कोणाच्या ऐकिवातही नव्हती. पण आज आपण बघितलं तर प्रत्येक तरुण मुलीला वाटतं की आपण ते केलं नाही तर काहीतरी मोठा गुन्हा आपण करतोय आणि आपण योग्य स्त्री नाही होत बाहेर पडण्यासाठी. अशा प्रकारे अनेक हजारो स्त्रियांच्या मनामध्ये न्यूनगंड बिंबवण्याचं आणि त्यातून नफा करण्याचं काम आपला न्यूनगंड हेच कुठेतरी भांडवल होतं भांडवलशाहीचं, ह्याचं हे उदाहरण आहे. आणि तिसरी गोष्ट ह्यामध्ये अशी आहे की भारतीय समाजामध्ये सरंजामशाही हे तिचं अतिशय अत्युच्च टोक कुठे गाठते तर ते लग्नाच्या बाजारात. लग्न हा बाजार आहे, लग्न संस्था हा बाजार आहे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये. तो जातीयतेच्या सर्व प्रकारच्या सरंजामी मूल्यांचा एक पिंजरा आहे आणि तिथे स्त्रीवर अतिशय मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना आपल्याला दिसतात. आपण कितीही इतर बाबतीत पुढे जाताना आपल्याला दिसलो, आपण मॉडर्न आहोत, आधुनिक आहोत असं आपण कितीही म्हटलं तरी सुद्धा शेवटी आपण शुद्ध अशुद्धतेच्या, रंगाच्या आणि अशा सर्व विविध शोषक व्यवस्थांच्या कचाट्यात कसे सापडलेले आहोत हे तुम्हाला बघायचं असेल तर फक्त तुम्ही वर्तमानपत्रातलं लग्नाच्या जाहिरातींचं, मॅरिटल ऍडव्हर्टाइजमेंट्सचं पान उघडून बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. एक छोटंसं उदाहरण सांगते आशिष सर. एका इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मॉडर्निटीचं उदाहरण म्हणून एक जाहिरात बघितली गेली. त्यामध्ये एका आईनी आपल्या मुलासाठी, गे मुलासाठी पार्टनर आपल्याला हवा म्हणून जाहिरात दिलेली होती. मग एकीकडे किती आधुनिक ती आई आहे हे आपल्याला दिसतं. पण त्याच जाहिरातीमध्ये त्या बाईनी म्हटलं होतं की तो पार्टनर आम्हाला अय्यर हवा आहे, विशिष्ट जातीचा हवा आहे. ह्यावरूनच आपल्याला कळतं की आपला समाज हा सरंजामी मूल्यांच्या कचाट्यामध्ये, त्या साखळ्यांमध्ये इतका खोलवर अडकलेला आहे की कोणतीही गोष्ट त्यातून अशा प्रकारे भांडवलशाही विशेषतः अशा प्रकारे त्यातनं नफा करून घेऊ शकते. त्यामुळे हे पाऊल जरी स्वागतार्ह असलं आणि मी त्याच्याकडे ब्लॅक लाईव्ह मॅटर्स आणि वर्णभेदाविरोधातल्या चळवळींचा विजय म्हणून बघत असले तरी सुद्धा आता आपण हे साजरं करावं अशी परिस्थिती मात्र अजूनही आलेली नाही. भारतीय मानसिकता जी जातीच्या, सरंजामी मूल्यांच्या आणि भांडवलशाहीच्या आणि वसाहती न्यूनगंडाच्या कचाट्यामध्ये आहे, त्या विरुद्ध संघर्ष करून तिथे आपण त्याविषयी जोवर बोलत नाही तोवर आपण हे सेलिब्रेट करू शकत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, पण तरी सुद्धा फेअर अँड लवली क्रीम, त्यातनं फेअर हा शब्द वगळल्यानंतर लवली क्रीम, फेअरचा अर्थ गोरेपण, गौरवर्ण, लवलीचा अर्थ ढोबळमानानं सुंदर किंवा आकर्षक, पण त्यातल्या त्यात सुंदर असा शब्दप्रयोग लवलीसाठी अपेक्षित असावा त्या क्रीमला, म्हणून मग फेअर अँड लवली असं त्या क्रीमचं नाव ठेवलं गेलं. आता निर्णय घेतला आहे की फेअर हा शब्द वगळायचा. स्वागतार्ह बाब आहे, एक पाऊल पुढं असं आपण म्हणू शकतो. मी जातोय तन्मय कानिटकर यांच्याकडे, अनुरूप विवाह संस्थेचे ते संचालक आहेत. तन्मय, तुमच्याकडं जितकी म्हणून स्थळं येतात की आम्हाला आमच्या अनुरूप जोडीदार हवा आहे, तेव्हा गोरेपण ही एक अट असतेच असते, त्यातल्या त्यात मुलींसाठी. सुदैवाने आशिष सर, मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात असं बोलून दाखवणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य झाली आहे, निदान आमच्या अनुभवात तरी. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. पण राही जे म्हणली ते मला काही प्रमाणात पटतं की ते बोलून दाखवलं नसलं तरी ते मनात नाही असं होत नाही. म्हणजे लकीली अनुरूपच्या ॲपवरती जो तुम्ही पाहिलं तर सर्च फिल्टरमध्ये हा मुद्दामून पॉईंट ठेवलेलाच नाही आहे की तुम्ही गोरेपणावरनं सर्च करावं, ते अगदी चुकीचंच ठरेल. त्यामुळे तो पण तरी जे फोटो बघितले जातात, प्रत्यक्ष भेट जाते, तेव्हा तो मुद्दा मनात कुठेतरी नसतोच हे म्हणणं फार धाडसाचं ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे हा मनात कुठेतरी असतो, पण प्रत्यक्ष बोलून दाखवणं हे आता पॉलिटिकली करेक्ट नाहीये असं कुठेतरी बहुसंख्य सुशिक्षित समाजाला वाटत असावं. त्यामुळे बोलून दाखवणारे अगदी नगण्य असतात. जसं आपण हे म्हणतोय की फेअर अँड लवलीमधनं फेअर काढणं हे एक सिम्बॉल आहे, एक स्टेप पुढे जाण्यासारखं आहे, सिम्बॉलिक आहे. त्याचा प्रत्यक्ष मानसिकतेमध्ये कसा बदल होतो ते बघणं अजून बाकी आहे. तसंच बोलून दाखवणं कमी झालंय, पण मानसिकतेमध्ये पूर्ण बदल झालाय का ते नक्कीच ठामपणे आपल्याला असं म्हणता येत नाही की तो बदल झालाय. पण तरी सुद्धा तन्मय, तरी सुद्धा अपेक्षा लपून राहत नाही.
म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो. बऱ्याच वेळेला असं होतं नक्कीच. की ज्यांना मुलगी वधू शोधायची आहे ते आधी दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई अशी स्वप्न बघतात. नंतर मग ते खुलताबाद, बदलापूर, ठाणे, आणखीन विदर्भात कुठे अशा ठिकाणी लँड होतात. म्हणजे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. जोडीदार बघायचं म्हणजे जोडीदार निवडून लग्न करण्याच्या प्रक्रियेमधला हा एक भाग आहे. आणि मग असं करत असताना तुमच्याकडे एखादा CV आला की या मुलासाठी मुलगी बघायची आहे, तो वारंवार तुमच्याकडे चौकशी करतो किंवा तो ज्या पद्धतीनं मुली बघण्याचा कार्यक्रम करतो, मुली बघतो आणि मग रिजेक्शनचं प्रमाण वाढत जातं. त्यातनं तुम्हाला मग कारणं कळतात की रिजेक्शनची कारणं कुठली आहेत. कधी कधी कुंडली जुळत नसेल वगैरे वगैरे, हेही सुद्धा कारणं अलीकडं असतात. अशा वेळी तुमच्या हे लक्षात येतं की या मुलाला गोरीच मुलगी हवी आहे, त्यासाठी हा वेळ काढतोय. नाही, असं नाही जाणवत. म्हणजे मी म्हटलं तसं की एखादी मुलगी गोरी नाहीये म्हणून मी नकार देतो आहे असं प्रत्यक्ष म्हणणारे किंवा इवन जाणवून सुद्धा देणारे नसतातच. निग्लिजिबल पण नाही म्हणत मी, माझ्या तर बघण्यात एकही नाही आलेला. त्यामुळे मला नाही वाटत की असं प्रत्यक्ष खूप जास्त इम्पॅक्ट म्हणून असेल. पण तो एक काय म्हणतात त्याला, सबकॉन्शियसली तो कुठेतरी एक दिसण्याचा मुद्दा मॅटर करतो. आणि मग दिसणं चांगलं कशाला म्हणायचं याच्या ज्या व्याख्या वर्षानुवर्ष तयार झालेल्या आहेत त्याच्यात एक गोरेपणा हा मुद्दा असल्याचा एक पगडा काही प्रमाणात दिसतो. पण मी आधी म्हटलं तसं प्रत्यक्ष ते बोलून, ते सांगून किंवा ते जाणवून देऊन सुद्धा हे नकाराचं कारण आहे की मुलगी गोरी नाही असं मला तरी दिसलेलं नाही. आणि अर्थातच अनुरूपमध्ये असं होतं की जेव्हा कोणी रजिस्टर करतं तेव्हा मुलामुलींना आम्ही सातत्याने त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या अपेक्षांचं रॅशनलायझेशनही करतो. म्हणजे ज्या अपेक्षा ठेवलेल्या असतात, ज्या 1910 साली लोकांच्या डोक्यात होत्या त्याच जर 2020 मध्ये पण असतील तर अर्थातच काहीतरी चुकतंय. त्यामुळे त्या अपेक्षांचं रॅशनलायझेशन करणं, त्या विवेकी बनवणं हे खूप जास्त गरजेचं असतं. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आमचं जे हेड ऑफिस होतं तिथे एक मोठ्या एका भिंतीवरती आम्ही एक बाबा बोरकरांची कवितेच्या 4 ओळी मुद्दामून मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेल्या होत्या. मी तुम्हाला त्या फक्त ऐकवतो. देखणे जे चेहरे असे, जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोरटे या मोल नाही फार असे. जेव्हा आमच्याकडे कोणताही एखादा मुलगा किंवा मुलगी रजिस्टर करायला ऑफिसमध्ये येतो तेव्हा त्यांना ती समोर ओळी दिसतात त्या, आणि त्यातूनच एक प्रकारे अप्रोच लक्षात येतो की संस्थेचा म्हणून अप्रोच काय आहे आणि आम्ही त्यांना काय सांगणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कोणत्या नेमक्या अपेक्षा आम्ही ठीक आहे, तुमचं व्यावसायिक उत्तर आहे. पण मानसिकता आणखी इतकी प्रगल्भ झालेली नाही. कदाचित गोरेपणाला काही प्रमाणात रिप्लेसमेंट जी आली ना ती सावळा रंग असला तर चालेल, पण फीचर्स अगदी आकर्षक हवेत यानं रिप्लेस झालेलं मी तरी अनुभवतो आहे की फीचर्स चांगले असले पाहिजेत त्या मुलीचे. मी जातोय उषा जाधव यांच्याकडे. उषा जाधव हे अभिनेत्री आहेत आणि मला कौतुक आहे, अभिमान आहे मराठी माणूस म्हणून की कान्सला रेड कार्पेट त्यांनी केलेला आहे. धग हा त्यांचा जो चित्रपट आहे तो चित्रपट सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट आहे आणि त्यांना सुद्धा अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा राष्ट्रीय पुरस्कार 2013ला मिळालेला आहे. उषा जाधव, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथे आपली USP अभिनय नसून गोरेपण आहे का याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. काही क्षेत्र अशी आहेत, विशेषतः तुमचं क्षेत्र अभिनयाचं, खास करून पॅरलल सिनेमाचं नाही म्हणणार मी, पण जर आपण बॉलिवूडकडे बघितलं तर असं लक्षात येतं की गोरी अभिनेत्री तिला साहजिकच तिला स्वतःला स्कोप जास्त आहे. तुमचा काय अनुभव आहे? ऑफकोर्स आशिष, पहिलं तर मला सांगावंसं वाटतं की हा जो डिसिजन आहे फेअर काढण्याचा ना, दिस इज अ फेअर डिसिजन. आय थिंक फेअर अँड लवली मधून फेअर काढण्याचं डिसिजन खूप फेअर आहे. आणि म्हणजे वर्णभेदाला छेद देणारी ही घटना आहे आणि याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. सेलिब्रेट करण्याची ही वेळ नाही, पण तरीही अधोरेखित करण्याची ही वेळ आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर हे आहेच की अरे हमें खूबसूरत चाहिए. म्हणजे मला स्वतःला रिजेक्शन्स कितीतरी मिळालेले आहेत जेव्हा मी सुरुवातीला स्ट्रगल करत होते तेव्हा, की अरे मी खूबसूरत चाहिए. खूबसूरत काय आहे? खूबसूरत म्हणजे गोरं.
गोरं असलं म्हणजे तुम्ही खूपसुरत आहात. ही एक जी डेफिनेशन आहे आणि त्या डेफिनेशन वरून मला गेले मला मला सुरुवातीच्या काळामध्ये कित्येक रिजेक्शन्स मिळालेली आहेत. तर आय थिंक आता ही अधोरेखित करण्याची वेळ आहे, की अरे गोरा म्हणजे खूपसुरत नाहीये. पण हे फिल्म इंडस्ट्रीत आहेच. हम्म. हे आपल्या समाजातच आहे आणि फिल्म इंडस्ट्री ही समाजाचाच भाग आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण समाजाची मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण चेंज येईल. कारण फिल्म इंडस्ट्री समाजाच्या बाहेर तर नाहीये ना. पण असंही होतं ना, पण फिल्म म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एवढं जर का आहे गोरं की नसलं, तुम्ही गोरं नसलात, तर मग तुम्ही काय कंटेंटफुल आहात, की जेणेकरून तुमची ती USP आहे. म्हणजे गोरेपण ही तुमची USP नाही आहे. मग तुम्हाला एक रिकग्निशन पाहिजे, की तुम्हाला एक चांगला अवॉर्ड मिळाला पाहिजे, तर मग तुम्ही चांगल्या अभिनेत्री. मग तुम्ही चांगला अभिनय करता म्हणून त्यासाठी तुमची निवड होईल. पण सुरुवातीला गोरेपण हेच महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही सुंदर आहात म्हणजे तुम्ही गोरे आहात. आणि सौंदर्य हे केवळ आणि केवळ गोरेपणातच आहे. हे जास्त समाजात भिनलंय. बरोबर उषा जाधव? हो, हो. ऑफकोर्स मी हेच सांगते ना, की हेच समाजात भिनलेलं आहे, की म्हणजे तुम्हाला कास्ट करताना अगदी ठरवलं जाईल. म्हणजे आजही आपण म्हणतो, की इंडस्ट्री चेंज झाली आहे, पण तरी आजही सावळ्या लोकांना गरीब लोकांचीच कामं मिळतात. म्हणजे सावळे आहात म्हणजे तुम्ही गरीब आहात, गोरे आहात म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात, खूपसुरत आहात. एखादी लव्ह स्टोरीमध्ये पण कास्ट करायचं असेल, तर तिथे तिथे गोऱ्या लोकांनाच कास्ट केलं जातं, की जणू काही लव्ह स्टोरी फक्त गोऱ्या लोकांचीच असते. अगदी बरोबर आहे. आणि आणि तुमच्या अजून इंडस्ट्रीमध्ये अनेक अजून दशकांनी हे बघितलं गेलेलं आहे. म्हणजे वेळोवेळी म्हणजे स्मिता पाटील असेल, तुम्ही स्वतः उषा जाधव तुम्ही आहात किंवा चित्रगंधा ती सिंग ती असेल, असे काही उदाहरणं आहेत. त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केल्यानंतर रोल त्यांच्या मागे धावून येतात. सुरुवातीला मात्र त्यांचं सावळेपण, पण सुरुवातीला त्यांचं नाही कोणी गोरेपण घेत तेच तुम्हाला. बघितलं जातं. बरोबर. हो, हो, हो. आणि अजून एक गोष्ट मला लक्षात आली ना, म्हणजे अजून एक गोष्ट आपण बघायला पाहिजे, की लोकं एवढी ऑब्सेस्ड आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये गोऱ्या रंगासाठी, की सावळ्या रंगाच्या रोलसाठी सुद्धा ते गोऱ्याच लोकांना कास्ट करतात आणि मग त्यांना कलर लावतात काळा, सावळा असा आणि मग त्यांना ते कास्ट करतात. दिस इज अनदर लेव्हल ऑफ ऑब्सेशन. हम्म. बरोबर आहे, बरोबर आहे. अलीकडेच एक हिची त्यामुळे फिल्म आपण आली होती. किती ऑब्सेस्ड आहोत हं, हं, हं. हां, हां. या. फेअर या कॉन्सेप्टसाठी. ठीक आहे. आपल्यासोबत अनय जोगळेकर आहेत. सोशल मीडिया एक्सपर्ट आहेत. अनय जोगळेकर, सौंदर्य नेमकं कशात आहे हे ज्यांनी ओळखायचं आहे. पण गोरेपणाला मात्र आधीच 10 मार्क आगाऊ दिले जातात, की शी इज फेअर किंवा तो फेअर आहे, तो गोरा आहे, ती गोरी आहे. मग अच्छा ठीक आहे, गोरा आहे ना, ठीक आहे. आणि मग 5-6 गोरे जेव्हा असतील, त्यातनं मग पुढे जातं, की त्यातनं एक कोणीतरी अधिक देखणा आहे. मग त्यातनं पुढे जातं, की त्या देखण्यांमधून एक कोणीतरी गोंडस आहे. ही जी व्याख्या आहे, तिचा मुळात आधारच गोरेपण आहे सौंदर्याची. खरं आहे. प्रत्येक संस्कृतीत एक सौंदर्याचं काहीतरी एक व्यवच्छेदक लक्षण एक असतं की कशाला सुंदर म्हणतात. भारतात या 2-3 गोष्टींचं मिक्सिंग झालं असावं. म्हणजे एक गोऱ्या रंगाला महत्त्व हे सांस्कृतिकदृष्ट्या आहे. खरं तर आपण संस्कृतीत बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण असतील किंवा महर्षी व्यास असतील, हे त्यांच्या काळ्या रंगामुळे, म्हणजे कृष्ण हे नावच त्यांच्या काळ्या रंगामुळे एक हे आलेलं होतं. पण ठीक आहे, मधल्या काळात हा भेद झाला असेल. दुसरी गोष्ट मला एक पहिली म्हणजे नमूद करावीशी वाटते, म्हणजे फेअर अँड लवलीचा जो निर्णय आहे ते माझ्या दृष्टीने मार्केटिंग गिमिक अशासाठी आहे, कारण आपल्यातल्या भारतातला कितीही गोरा मनुष्य असला तरी अमेरिकेत किंवा युरोपात तो काळा म्हणूनच ओळखला जातो, कारण आपली त्वचा ही फार तर फार ब्राऊन म्हणू शकतील ते, पण वी कॅनॉट बी व्हाईट पीपल. आणि त्यामुळे त्या अमेरिकेत घडलेल्या घटनांसाठी जर भारतातला ते निर्णय घेत असतील आणि फक्त फेअर अँड लवली भारतात विकलं जात नाही, भारतासकट संपूर्ण दक्षिण आशिया, पूर्व आशिया, फिलिपाईन्स, मलेशिया सर्वत्र ते विकलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट बदललेलं नाहीये. प्रॉडक्ट तेच राहणार आहे. जर ब्लिचिंग एजंट असणार आहे तर तो तोच राहणार आहे, फक्त नाव बदललंय. म्हणजे जर खरंच हे रंगाच्या समर्थनार्थ असेल तर त्यांनी प्रॉडक्ट बदललं असतं. पण त्यामुळे मला मार्केटिंग गिमिक वाटतंय.
एकूणच, आणि मला दुसरा एक मुद्दा याच्यात मांडायचा वाटतोय, म्हणजे हा फक्त स्त्री पुरुष असा भेद करून चालणार नाही. जिथे नोकरीची जागा असेल की तिथे कॉम्पिट करणारे पुरुष असतील, खेळ असेल की जिथे क्रिकेटच्या टीम मध्ये म्हणजे चांगला खेळणारा माणूस थोडासा सावळा असेल किंवा काळा असेल, पण तरी जाहिरातीत जो त्यातला जास्त चांगला दिसणारा असतो तो येतो, किंवा जो सावळा असतो माणूस त्याला खूप मेकअप करून आणला जातो. मुलींच्याही मुलांकडनं अपेक्षा असतात लग्नाच्या जुळवताना की त्याच्यातही त्यांनाही गोरा मुलगा हवा असतो. म्हणजे असं काही नाही की फक्त ठीक आहे त्याच्यामध्ये एक शेड, मुलींच्या पण अपेक्षा असतात ना, मुलगा गोरा हवा आहे असं कसं, अशी अपेक्षा असतातच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेअर अँड लवली क्रीम पेक्षा सगळ्यात सोपा उपाय आपल्या हातात आहे, आणि सोशल मीडियाचा विषय म्हणून सांगतो. आज कुठलाही कॅमेरा आला की त्याला तो ब्युटिफाय फीचर असतातच. ब्युटिफाय फीचर म्हणजे शेवटी गोरं करणारे फीचर असतात, आणि प्रत्येक जण आपण फोटो काढतो तर आपण आहोत त्याच्यापेक्षा अधिक उजळ आपण कशा प्रकारे फेसबुकवर जाऊ, ट्विटरवर जाऊ, सोशल मीडियावर जाऊ, असा प्रयत्न कळत न कळत आपण सर्वच करतो. त्यामुळे तो प्रत्येकात हा कुठेतरी ती टेंडन्सी आहे. त्याच्या नावाने होणारं एक्सप्लॉयटेशन खरं आहे, त्याच्या नावाने हे सगळं बाजार उभा राहिलेला आहे, त्याच्याबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. ते आधी जर झालं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. जॉर्ज फ्लॉइडच्या घटनेमुळे झालं ते मला तितकंसं पटलेलं नाहीये, पण ठीक आहे. ठीक आहे, मी राहीकडे पुन्हा जातोय. राही श्रुती गणेश, राही SG. राही, या निर्णयाचं डिकोडिंग थोडंसं करणं गरजेचं आहे. म्हणजे फेअर अँड लवली मधून फेअर शब्द काढला, गोरेपण देणारी क्रीम असं नाही, तर ती आता सुंदर बनवणारी क्रीम आहे. मग आता ती सुंदर म्हणजे काय, गोरेपण नाही पण सुंदर बनवणारी क्रीम आहे. लवली नाव आहेच, आणि सुंदरतेची पण व्याख्या काय, त्यामध्ये मग सावळेपण हे आता सुंदर म्हणून प्रचलित झालंय का समाजात? कारण मी अनेकदा असं बघतो की मुलगी सावळी आहे पण फीचर्स खूप चांगले आहेत, शी इज ओके. कदाचित काहींना तर सावळ्या मुलीच आवडत आहेत, तरी सुद्धा या निर्णयामध्ये लवली हा शब्द आहेच, फेअर जरी वगळला तरी. आशिष सर, हे तुम्ही सगळे जे म्हणतायत मुद्दे ते खरेच आहेत, आणि मी जसं मगाशी म्हटलं तसं भांडवलशाही ही नव्या नव्या रूपात स्वतःला पॅकेज करतच राहणार. आज ते म्हणतात आम्ही फेअर हा शब्द वगळतोय, पण उद्या काहीतरी दुसरं फीचर, कदाचित नाकाचा विशिष्ट आकारच असला पाहिजे, सगळ्यांची नाकं एकसारखीच असली पाहिजेत असंही ते म्हणू शकतात. त्याच्यासाठी काहीतरी प्रॉडक्ट लॉन्च करू शकतात. असं प्रत्येक काळामध्ये होत असतं. विशेषतः स्त्रीची फिगर कशी असली पाहिजे, झिरो फिगर बाईनी असलं पाहिजे, हे सुद्धा एक पूर्ण आपल्या वासाहतिक सगळ्या पाश्चात्य भांडवलशाहीचा जो प्रभाव आपल्याकडे झाला, आणि मग इथली भांडवलशाही जी नव्याने उमलली, इथल्या सरंजामशाहीला आणि जातीयतेला हातात घेऊन भक्कमपणे तिने भारतामध्ये पाय रोवले, त्याचीच ही फळं आहेत. आणि आज आपल्याला फेअर हा शब्द वगळलेला दिसतोय, पण उद्या काहीतरी नव्या रूपात नवीन प्रॉडक्ट येईल जे सर्वांना पुन्हा एका साच्यामध्ये उभं राहायला भाग पाडेल. आणि हे खरं आहे की पुरुषांच्या बाबतीत पण आता त्यांना परत मार्केट एक्सपांड करायचं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये ही जी एंडलेस स्पर्धा आहे, ज्याला काही अंत नाही, अशी जी ही स्पर्धा सुरू आहे सतत, एक विशिष्ट प्रकारच्या इमेजमध्ये बसण्याची, एका विशिष्ट चित्रात सगळ्यांनी बसण्याची, त्याला उत्तर शेवटी हेच आहे की एक वाक्य सर असं आहे की मी JNU मध्ये होते तेव्हा आमच्या वॉश बेसिनच्या समोर एक मोठा आरसा होता, आणि त्या आरशावर हे स्टिकर लावलेलं होतं. त्या स्टिकरवर असं लिहिलेलं होतं की रिफ्लेक्शन इन दिस मिरर मे बी डिस्टॉर्टेड बाय सोशली कन्स्ट्रक्टेड आयडियाज ऑफ ब्युटी. ह्या आरशामध्ये पडणारं जे प्रतिबिंब आहे ते समाजातल्या प्रचलित सौंदर्याच्या ज्या धारणा आहेत त्यामुळे थोडंसं धुरकटलेलं, विस्कटलेलं तुम्हाला दिसतंय आरशातनं, अशा अर्थाचं ते वाक्य लिहिलेलं होतं तिथे. आणि प्रत्येक वेळेला मुलगा असेल किंवा मुलगी कोणीही त्या आरशासमोर जायचं तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू उमलायचं, आणि हा निरर्थकपणा लगेच लक्षात यायचा. अशा छोट्या छोट्या मार्गांमधून आपल्याला उत्तरं शोधायचीच आहेत. काला हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, जो एक मला वाटतं गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आला होता. त्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीने रणजीतनी
रजनीकांतचा काला हा सिनेमा आला होता, पा रणजित यांनी दिग्दर्शित केलेला. आणि त्या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल तर कशा प्रकारे त्यांनी काळं आणि गोरं, शुद्ध आणि अशुद्ध सर्व प्रकारच्या मायथॉलॉजीला उलट करून टाकलं होतं. तर सांस्कृतिक माध्यमातून सुद्धा आपल्याला अशा प्रकारची खूप उत्तरं देता येऊ शकतात. मला चित्र खूप एकीकडे आशादायी पण वाटतं. जरी मुख्यधारा समाज आणि आपल्या लग्नाचा बाजार आहे तसा आहे, जरी इंडियन एक्सप्रेस आणि CSDSच्या सर्व्हेमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतं की इथली बहुसंख्य तरुणाई अजूनही विशिष्ट पद्धतीने आपल्या जातीच्या आतमध्येच लग्न करायला विशिष्ट प्रकारच्याच आवडींनी बांधलेली आहे असं जरी दिसत असलं तरी सुद्धा नंदिता दास सारखे कलाकार आपल्याला दिसतात. याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता उषा जाधवांनी सांगितलं, त्यांचा तिथे प्रेझेन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी. नंदिता दासनी ब्लॅक इज ब्युटिफुल म्हटलं, डार्क स्किन विषयी खूप मोठी सुंदर कॅम्पेन तिथे केली. त्याच पद्धतीने जगभरामध्ये असे छोटे छोटे का होईना आवाज आहेत जे ह्या मुख्य प्रवाही धारणांना सरळ चॅलेंज करतात. ते सरकारांसमोर शांत बसत नाहीत, समाजातल्या ज्या मेनस्ट्रीम धारणा आहेत त्यांच्यामुळे घाबरत नाहीत. ते त्यांचे रोल्स, त्यांचं करिअर हे कुठेतरी रिस्क घेऊन त्याची सगळं धाडस करून ते हे महत्वाचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतायत आणि ते खूप महत्वाचं आहे. वर्णभेदाविरोधातली चळवळ असेल किंवा जातीअंतासाठीची चळवळ असेल, या चळवळीसोबत उभं राहून आणि या मोठ्या प्रश्नांकडे लक्ष वेधूनच आपल्याला काहीतरी शाश्वत उत्तरं मिळतील. एखादा शब्द बदलला किंवा एखादं प्रॉडक्ट बदललं तर काही फार खुश होण्याचं कारण नाही. ज्या जमिनी लढाया आहेत, ज्या ह्या मोठ्या समस्यांना थेट प्रश्न विचारतायत, त्यांच्या समोर आपण उभं राहायला पाहिजे. सिनेमा इंडस्ट्री मधल्या, ऍडव्हर्टायझिंग मधल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे, कलाकारांनी उभं राहिलं पाहिजे, आपल्यासारख्या सगळ्यांना ज्यांना वाटतंय की हे सगळं फोल आहे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि हा आरसा जो आहे आपल्या समोरचा तो आपल्याला धुरकटलेलं चित्र दाखवतोय हे आपण सगळ्यांनी आपल्याला स्वतःला सांगितलं पाहिजे. तेव्हा आपल्याला ताकद येईल आणि आनंदाने या लढाईमध्ये उतरता येईल. ठीक आहे, नंदिता दास तू सांगितलंस किंवा आता उषा जाधव आहेत, हे अपवाद असतीलही. स्मिता पाटील तर खूप मोठा अपवाद आहे की त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्या मेन लीग मधल्या ॲक्ट्रेस होत्या. पण बॉलिवूडचा जर का एकंदर विचार केला, आपल्यासोबत किशोरी शहाणे वीज आहेत. किशोरी, बॉलिवूडचा जर का विचार केला किंवा आत्ताच्या सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीचा जरी विचार केला, गोरेपणाला तोड नाही आहे. सावळेपण किंवा काळेपण हे बाजूला पडतं. अभिनेत्री गोरी हवी आहे तरच तिला लीड रोल आम्ही देऊ, किंवा ती जी अभिनेत्री आहे तिचा रोल काय आहे हे न सांगता तिला कास्ट करणे, गोरेपण हाच निकष आहे. अजूनही ती मानसिकता कायम आहे. नाही नाही मला वाटतंय की आता ह्याच्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि गोरं आणि सावळा रंग ह्याच्यामध्ये फार काही आता म्हणतात तसं कनेक्शन राहिलेलं नाहीये. आता तुम्हाला कास्ट केलं जातं ते तुमच्या टॅलेंटवरतीच कास्ट केलं जातं, ऑडिशन्स घेतले जातात. केवळ तुम्ही गोऱ्या आहात म्हणून तुम्हाला त्यात प्राधान्य दिलं जातं असं काही उरलेलं नाहीये. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे प्रगती होतीये त्याचप्रमाणे इथे सुद्धा आता ते काही समज जे पूर्वीच्या काळी होते ते आता बदललेले आहेत. आता आपली मराठीची सई ताम्हणकर, ती काय गोरी गोमटी नाहीये पण टॅलेंटेड आहे, त्यामुळे तिला खूप चांगले रोल्स मिळतात करायला आणि त्यातही ती खूप छान आवडते ऑडियन्सला. आता ह्या म्हणजे सावळा किंवा गोरा रंग कदाचित नुसतं एवढंच आहे की फर्स्ट लुक जो असतो की गोरी मुलगी आली तर ती कदाचित अट्रॅक्टिव्ह जास्त असेल, पण ते तेवढ्या पुरतच, म्हणजे समोर आलीये तोपर्यंतच. त्याच्यानंतर 1 मिनिटानंतर तुम्हाला तिच्यातलं टॅलेंट पाहिजे, तिच्यातलं हावभाव पाहिजे, तिच्यातलं बोलण्याची कला पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे एकूण समीकरण ते टॅलेंटवरच होतं. तर टॅलेंट बेसिकली असेल तरच प्राधान्य मिळतं. आणि आता तर उलट चांगला काळ आलेला आहे की सगळ्याच प्रकारच्या लुक्सना खूप स्कोप मिळतोय आपल्या बॉलिवूडमध्ये, काय वेब सिरीज मध्ये, ऍड्स मध्ये सुद्धा. म्हणजे असं काही उरलेलं नाहीये की तुम्ही गोरच असलं पाहिजे तर तुम्हाला त्यात चान्स मिळतोय. इनफॅक्ट जेव्हा मी या क्षेत्रात आले होते तेव्हा मराठी इंडस्ट्रीमध्ये मला खूप अपवाद मानत असायचे. म्हणजे मला ते म्हणायचे की अरे रशियन मुलगी आली, रशियन मुलगी आली, आणि त्यामुळे चला 1 मिनिटासाठी मला ते बरं वाटायचं की काहीतरी वेगळी आहे मी. पण
त्याप्रमाणे मग ते जे सोज्वळ भूमिका होत्या मराठी सिनेमातल्या, त्या माझ्याकडे त्या फारशा आल्या नाहीत. जास्त ग्लॅमरस भूमिका आल्या आणि तोही काळ एक आता संपलेला आहे. आता जो काळ आहे, जसं मी आता काही जे सिनेमे करती आहे, त्याच्यामध्ये माझा गोरेपणाचा मला काहीच उपयोग नाहीये. मला टॅलेंटचाच माझा उपयोग करून घ्यावा लागतो आणि नुसतं लुक्सवरती, नुसतं सुंदर दिसण्यावरती काही राहिलेलं नाहीये. एक आहे, की त्वचा गोरी किंवा सावळीपेक्षा ती नितळ असली पाहिजे आणि ती ग्लो केली पाहिजे. हे मात्र निश्चित आहे. कॅमेऱ्यासाठी तुमचं कॉम्प्लेक्शन चांगलं दिसलं पाहिजे आणि म्हणूनच मग त्यासाठी ते त्यांनी grooming लवली केलं हे नाव जातं. कायम ठेवलेलं आहे क्रीमचं. हां, तर लवली तर पाहिजेच आहे ना. आपल्याला दिसायला काही पण गोष्ट चांगली दिसली तर आपल्याला ती जास्त पसंत पडते. पण त्याच्या मागे टॅलेंट तर असलंच पाहिजे डेफिनेटली. पण ती जर त्वचा तुमची जर ग्लोईंग असेल, तर ती जास्त मला वाटते भावते गोऱ्या रंगापेक्षा. सावळा रंग असेल, काळा रंग असेल किंवा कुठला गव्हाळ रंग असेल, तरी तो सुद्धा आपल्याला भावतो जर ती त्वचा तुमची शायनिंग असेल, तर तुमच्या मध्ये एक पॉझिटिव्हिटी असेल, तर मला वाटतं की ते जास्त उपयोगी पडतं एका कॉम्प्लेक्शनसाठी, ना की गोरेपण. गोरेपण 5 मिनिटासाठी ठीक आहे. आपण बघतो एखाद्या गोऱ्या मुलीला किंवा मुलाला आणि वाटतं, "अरे वाह! किती हँडसम आहे, किती सुंदर आहे ही मुलगी, हँडसम मुलगा आहे." पण त्यानंतर 5 मिनिटांनंतर आपल्याला त्याच्याशी गप्पा मारायच्या असतील आणि जर तो बोलू नाही शकला, ती बोलू नाही शकली, तर आपलं मन उडून जातं. तर गोरा रंग हे केवळ एक मोमेंटरी आहे मला वाटतं आणि ते प्लस पॉइंट असेल ज्यांना त्याचं अट्रॅक्शन असेल. पण मला वाटतंय की नॉर्मली जे आपला नॉर्मल इंडियन रंग आहे, जो आपला भारतीय रंग आहे, तो एक गव्हाळ रंग आहे आणि तोच आपल्या पूर्ण विश्वातही अट्रॅक्टिव्ह मानला जातो, की म्हणजे टॉल, डार्क, हँडसम हे विल्सन बूनच्या मुलाचं वर्णन असायचं आणि त्याच्याकडे मुली अट्रॅक्ट व्हायच्या. टॉल, डार्क, हँडसम आणि मुलीसाठी सुद्धा जेव्हा ती एक सावळी, सुंदर, छान अशी असेल, स्वतःला मेंटेन केलेली मुलगी असेल, मुलगा म्हणजे बाई असेल, तर ती डेफिनेटली अट्रॅक्टिव्ह असते. मला वाटतं ते सगळं आपल्या स्वतःच्या हातात असतं. जे निसर्गाने दिलेला जो रंग असतो, गोरा असो, सावळा असो, गव्हाळ असो, तो निसर्गाने दिलेला आहे. पण आपण त्याच्यामध्ये काय इनपुट करतो, त्याच्यामध्ये कसं आपण त्याला अजून एन्हान्स करतो, ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मी थोड्या वेळापूर्वी म्हणजे या शोची तयारी करताना 2 प्रश्न कॉइन केले होते माझ्या टीमला. मी म्हटलं होतं की लवली या शब्दाचा अर्थ मला मराठीमध्ये अजूनही नीट सापडत नाहीये. एकाने अर्थ सांगितला जो तुमच्या उत्तरातनं मला दिसला, आकर्षक, अट्रॅक्टिव्ह. हं, सुंदर नाही. लवली त्या अर्थाने आता त्या क्रीमचं नाव आहे. मी जातोय उषा जाधव यांच्याकडे. अभिनेत्री आहेत, गुणी अभिनेत्री आहे. उषा जाधव, बघा कंटेम्पररी सिनेमा, पॅरलल सिनेमा इज ओके. दॅट इज युअर USP कारण तुम्ही अभिनय करता. तुमचं रेकग्निशन आता झालेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री. कान्सला तुम्ही रेड कार्पेट केलेला आहे. तुमच्याकडं बघण्याचा आणि तुमच्यापर्यंत अप्रोच होण्याचा दृष्टिकोन त्या प्रोड्युसरचा किंवा डायरेक्टरचा वेगळा असेल. पण तरीसुद्धा त्या रोलची डिमांड म्हणूनच तुमच्याकडे बघितलं जातं की नाही, त्याही रोलला आम्हाला गोरेपण हा विषयच नाही आहे. तुम्ही अभिनय चांगला करतात म्हणून तुमच्यापर्यंत आलो आहात. पण हे प्रमाण खरंच फार कमी असतं की सगळ्यांना असं वाटतं की नाही, अभिनयासाठीच अभिनेत्रीला स्वीकारलं पाहिजे किंवा तिला साईन केलं पाहिजे, की पुन्हा तिथे गोरेपण आहेच? सी सुरुवातीला जेव्हा मी आले इंडस्ट्रीमध्ये जसं मी म्हणाले ना, तर हा काळ होता. पण गेले थोडे आपण 4-5 वर्ष जर बघितलीत ना, तर सिनेमा बदलतोय. टीव्ही इंडस्ट्रीचं मला अजून फारसं काही माहित नाही, की टीव्ही इंडस्ट्री बदलली आहे, नाही बदलली आहे, कारण मी काम केलं नाही. पण जेव्हा मी आले सुरुवातीला तेव्हा टीव्ही ट्राय केलेला, सिनेमासाठी ट्राय केला, तेव्हा मला कामं मिळाली नाहीत आणि तेव्हा ऑफकोर्स कलर्स वरून ॲज आय शेअर्ड माय एक्सपिरियन्स तो रिजेक्शन होता. आणि आज जर माझ्याकडे जे रोल येतात, आज आज ते माझ्याकडे अभिनयासाठीच रोल येतात, कारण ते त्या रोलमध्ये कलरचं काहीच कुठेच हे नसतं, की म्हणजे आता मी अरुणाताईंबरोबर काम केलं, अरुणा राजे त्यांनीच मला डोळ्यासमोर लिहूनच ती कथा लिहिली होती फायर ब्रँडची, किंवा माई घाट असो, किंवा अजून हिंदी सिनेमे जे आता मी केलेला आहे, नील माधव पांड्याचा सिनेमा केला, नील माझा माझा मित्र आहे. सो माझ्याकडे जे सिनेमे आहेत ते माझ्या अभिनयासाठीच आहेत माझ्याकडे. पण जर फेअरनेस म्हणाला ना, तर अजून तेवढा 100% आय एम नॉट गोना से इट्स चेंज द इंडस्ट्री. इंडस्ट्री हॅज चेंज. इंडस्ट्री बदलतीये, पण ती थोडी थोडी स्टेप बाय स्टेप बदलतीये. म्हणजे आज जर तुम्ही बघाल की आपल्याकडे किती फॉरेन ऍक्ट्रेसेस आहेत, यू सी इन बॉलिवूड, ते का आहेत?
त्यांना हिंदी येतं, त्यांना हिंदी येत नाही. त्यांना अभिनय येतो, त्यांना अभिनय येत नाही. ते आता शिकल्यात. त्यांना त्यांना जेव्हा कामं मिळाली, जेव्हा म्हणजे पहिली फिल्म मिळाली, त्याच्यानंतर मग त्यांनी हिंदी शिकलं. मग त्यांनी अभिनय शिकला. पण मग सुरुवातीला कोणत्या निकषावरून त्यांना काम मिळालं? बरोबर आहे. बिकॉज वी आर obsessed with fair color. No, we can't deny it. We can't say that. Of course, it is changing. बदलतंय, पण पूर्ण बदललेलं नाहीये. पूर्ण बदललेलं आणि नाही आणि माझ्याकडे तुम्ही ते सिनेमात ऑफकोर्स ते अभिनयासाठीच येतात, पण पूर्ण बदललेलं नाहीये. त्याला वेळ लागेल खूप. ठीक आहे, पण एक पाऊल म्हणून स्वागतार्ह आहे की चला एक चांगला चेंज दिलाय. रंगभेदाला कुठेतरी त्या क्रीमनीच छेद दिला, जी हे सांगत होती की आम्ही कुणालाही गोरं करू शकतो, सावळे पण उजळू शकतो. गोरे पण देणारी, सुंदरता देणारी क्रीम आता फक्त लवली राहिली आहे, म्हणजे आकर्षक बनवणारी झालेली आहे. तुम्ही आता अरुणा राजेंचा उल्लेख केलेला आहे. अरुणा राजे असतील किंवा मीरा नायर असेल किंवा अनेक असे दिग्दर्शक आहेत की ज्यांनी सुरुवातीपासून पॅरलल सिनेमा करताना ती बाब जपलेली आहे. मला आठवत आहे, सितम नावाची फिल्म होती अरुणा राजेंची, ज्यामध्ये नसुद्दीन शाह आणि स्मिता पाटील होत. आणि त्या चित्रपटातली जे रोमॅन्टिक सीन्स आहेत त्याची कॉपी अजूनही अनेक चित्रपटांमध्ये झालेली नाही आहे. तो त्यांचा पिंड आहे, त्यांचा तो दृष्टिकोन तसा आहे. हे असे एखाद दुसरे अपवाद आहेत. मी पुन्हा जातोय तन्मय कानिटकर यांच्याकडे. तन्मय कानिटकर, बघा बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला तो चांगला अनुभव आहे, व्यावसायिक उत्तर नको आहे पुन्हा, हां प्रामाणिक उत्तर हवं आहे, की गोरेपण ही आमची प्रमुख अट आहे. मुलगा जरी लपवत असला तरी तो हे तर म्हणतो ना की एकदा त्या मुलीला बघतो, तिच्याशी बोलतो आणि मग ठरवतो. म्हणजे काय करतो तो, आपला जोडीदार निवडताना आधी तिला बघतोच. ती फेअर आहे का, ती अट्रॅक्टिव्ह आहे का, ती सावळी जरी असेल तर तिचे फीचर्स चांगले आहेत का, एकूण तिचा पर्सोना कसा आहे. मग त्यानंतर तो तिच्याशी बोलतो. बोलल्यानंतर त्याला ती वाटते की हो ठीक आहे, ही बोलून चालून चांगली आहे, आणि मग तो ठरवतो. तरीसुद्धा त्याच्या जे घरचे असतात त्यांना तो हे सांगू शकत नाही की तिचे माझे विचार जुळतात. घरचे काय सांगत असतील, हो ते ठीक आहे, पण ती गोरी आहे का, हा प्रश्न येतोच. खरं सांगायचं तर इतकं ते म्हणलात आशिष सर, अगदी आहे की फोटो बघितलाच जातो, म्हणजे आणि हे जेंडर स्पेसिफिक नाहीये, हे सगळे बघतात. अर्थातच मुलीचा फोटो जास्त केअरफुली बघितला जातो, पण बघितला जातोच. आणि फोटोवरनं काही एक प्रमाणात जजमेंट मनात तयार होतं बोलण्यापूर्वी. कधी कधी बोलण्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आडकाठी तो फोटो तयार करतो, यात शंकाच नाही. ती फॅक्ट आहे आणि अनफॉर्च्युनेटली ती फॅक्ट आहे. तर तिथे तो मुद्दा येतो. मला असं नाही वाटत की एकदा बोलल्यानंतर किंवा पुढच्या स्टेपवरती गोष्टी गेल्यानंतर मग पुन्हा गोरेपणा हा मुद्दा फार क्रुशल ठरतो, असा निदान आमचा म्हणजे तरी मग अनुभव कुंडली नाही. हा आमच्या विषय अनुभवात महत्वाचा ठरतो. अजूनही ते आहे. मला असं दिसतं की पहिल्यांदा बाकी खूप गंभीर विषय आहेत की जे खरं तर केव्हाच रद्द व्हायला हवे होते. मग त्याच्यामध्ये जातीभेदाचे प्रश्न असतील किंवा स्पेसिफिक काहीतरी इरॅशनल अपेक्षा असतात ज्या लोकेशन रिलेटेड असतात, कुंडलीचे मुद्दे आहेत, कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये खूप सारा बदल व्हायला हवा लग्नाच्या प्रोसेसमध्ये, लग्न ठरवण्याच्या प्रोसेसमध्ये. पण स्पेसिफिकली दिसण्याच्या बाबतीत मी असं म्हणतोय की पहिला काय म्हणता येईल, पहिलं इम्प्रेशन हे करताना त्या फोटोचा नक्कीच क्रायटेरिया म्हणा, क्रायटेरिया, इम्प्रेशन नाही, क्रायटेरिया. आणि त्याच्यानंतर एकदा गाडी पुढे गेली, बोलण्यापर्यंत गेली, क्रायटेरिया नाही, ते पहिलं इम्प्रेशन पडतं त्या फोटो या क्रायटेरियावरनं, असं म्हणतोय. तर ते गाडी एकदा पुढे गेली, चर्चेला गेली, फॅमिलीज भेटल्या, कुटुंब एकमेकांना भेटली, की मग पुन्हा नकार देताना किंवा होकार देताना गोरा आहे किंवा नाही हे विचारात घेतलं जातं असं मला वाटत नाही. निदान तसा आमचा तरी अनुभव नाही. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मी पुन्हा ही चर्चा सुरू ठेवणार आहे. पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. फेअरच का लवली ही चर्चा आपण करतोय. मी पुन्हा जातोय अनय जोगळेकर यांच्याकडे, सोशल मीडिया एक्सपर्ट आहे. अनय, आज आक्षेप घेतला गेला तो फेअर शब्दाला, आणि म्हणूनच मग फेअर अँड लवली मधून फेअर हा शब्द हिंदुस्तान युनिलिव्हरनं वगळण्याचा निर्णय घेतला. पण उद्या ग्लॅमरस, गॉर्जस, अट्रॅक्टिव्ह अशा शब्दांना सुद्धा आग्रह घेतला जाईल किंवा आक्षेप घेतला जाईल की तुम्ही हे शब्द वगळा. मग काय कराल?
नाही, मला नाही वाटत अशा प्रकारचा आक्षेप घेतला जाईल, कारण अट्रॅक्टिव्ह असणं यात काही चुकीचं नाहीये. अनेक क्षेत्रांची ती गरज असते. मी किशोरत्यांशी पूर्णतः सहमत आहे की माध्यम क्षेत्र आहे किंवा टेलिव्हिजन क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला ठीक आहे, तुम्ही आर्ट फिल्म तुम्ही 2 तास 3 तास बघता, पण जिथे तुमचा अपीअरन्सच 20 सेकंद आहेत आणि ते बघून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की ते प्रॉडक्ट घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे, तिथे तुमचं अट्रॅक्टिव्ह असणं मॅटर करतं. मी उदाहरण देईन महेंद्रसिंग धोनीचं. म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या त्वचेच्या रंगात तर काही बदल करता येण्यासारखा नाहीये, पण 2007 सालापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी लांब केस वाढवून आणि पण जेव्हा T20चा विश्वचषक जिंकला भारताने आणि त्याच्यानंतर जेव्हा जाहिराती मिळायला लागल्या तेव्हा धोनीचं रंगरूप पण पालटलं. म्हणजे त्यांनी आणि आता तर धोनी मॅट्रिमोनीच्या जाहिराती करतोय, म्हणजे याच्यावरनं तर म्हणजे ती तर गोरे काळेपणाची हायएस्ट लेवल आहे ती त्यांनी अचीव्ह केलेली आहे. त्यामुळे सर्टन इंडस्ट्री आहे त्याच्यात लवली दिसणं, अट्रॅक्टिव्ह दिसणं हे धरून आलं. फेअर अँड लवली सारखी जी क्रीम्स आहेत, म्हणजे मी फक्त फेअर अँड लवली नाही म्हणणार, जी काही सर्व क्रीम्स आहेत की जी तुम्हाला तुमच्या त्वचेचा रंग 2 शेड 3 शेड 4 शेड गोरा करायचं आश्वासन देतात, त्यांनी जे एक्सप्लॉयटेशन केलं, म्हणजे लग्नाचा आपली शेवटी भांडवलीय व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्याच्याबद्दल कोणाला आक्षेप असू शकतील, पण त्याच्यातनं अनेक रोजगारही निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मेकअप करणं किंवा अधिक चांगलं दिसणं याच्यात काही चूक नाहीये. पण ह्या क्रीममुळे लहानपणापासून तुमच्या माथी जे मारलं जातं की या सगळ्या लीडिंग अभिनेत्री आहेत त्या अशा प्रकारची क्रीम वापरतात आणि त्याच्यामुळे त्या गोऱ्या आहेत आणि त्या गोऱ्या असल्यामुळे त्या यशस्वी आहेत आणि त्यामुळे जरी तुमचं त्वचेचा रंग तेवढा उजळ नसला तरी तुम्ही ती क्रीम विकत घेता या हव्यासापोटी की तुम्ही ते वापरल्याने तुम्ही अधिक अट्रॅक्टिव्ह दिसू शकता आणि मग तुम्ही ती एक सायकल सुरू होते गोरं होण्यासाठी. आणि मुलींच्या बाबतीत ती जास्त, कारण लग्नासाठी, पण मुलांच्या बाबतीत ते आता फेअर अँड हँडसम वगैरे सगळं आलेलं आहे आणि त्याच्या मागे लागून नंतर तुमच्या लक्षात आलं की ते त्याच्यातनं काही तुमची त्वचेचा रंग काही आणखीन गोरा होणार नाहीये, तो आहे तसाच आहे आणि त्याच्यामुळे जे तुमचं शोषण होतं, म्हणजे त्याच्या विरुद्ध काहीतरी होण्याची आवश्यकता होती. याच्या आधी फेअर अँड लवलीवर बरेचदा टीका होत होती की अशा प्रकारचं गोरेपणा काही ते देत नाही, पण तरी त्यांनी ते नाव मागे घेतलं नव्हतं. ते का घेतलं नव्हतं ते मला कळलं नाही, पण त्यांनी हे जॉर्ज फ्लॉइडच्या प्रकरणावरनं घेतलं. कदाचित युनिलिव्हर ही बहुराष्ट्रीय कंपनी असावी आणि त्या देशांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आता अचानक त्यातल्या पॉलिटिकल इनकरेक्टनेसची जाणीव होऊन त्यांनी तो निर्णय घेतला असावा, पण मला नाही वाटत त्याच्यात भारतात त्याच्यामुळे काही फारसा फरक पडेल. भारतात फरक पडेल असं फारसं वाटत नाही. याचा अर्थ भारतीय मानसिकता फार बदलेल असं तुम्हाला वाटत नाही, बरोबर आहे? मी जातोय पुन्हा राही श्रुती गणेश हिच्याकडे. राही पुन्हा हाच आहे, बदलते, हळूहळू बदलते. हा, हळूहळू, पण ती कधी कधी म्हणजे दशकोन दशक, शतकोन शतक, किती हळू. त्या हळूला सुद्धा काही सीमा आहे की नाही, म्हणजे तिला काही कालमर्यादा आहे की नाही, की नेमकी ती कधी बदलणार आहे? हेच तर उत्तर देता येत नाही राही. की मानसिकता 10 वर्षात बदलते, 100 वर्षात बदलते, की आणखीन 2-3 शतकांमध्ये बदलते, ती बदलत नाही. आणि मग त्यातच या फेअरपणाचं सगळं ज्याला म्हणूया ना की सगळं सार लपलेलं आहे. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. 2 मुद्दे इथे अगदी आवर्जून नोंदवावेसे वाटतात. पहिला म्हणजे पुन्हा एकदा भारतामध्ये सर्वच बाबतीत आपल्या ज्या सगळ्या जन्मजात ओळखी आहेत, आपल्या जन्मामुळे ज्यांना ज्या ओळखी मिळतात त्याला इंग्लिशमध्ये ॲस्क्राइब्ड स्टेटस असं आम्ही समाजशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे आपण एका विशिष्ट समाजामध्ये, विशिष्ट लिंगामध्ये जे जन्माला येतो त्यामुळे आपला जो स्टेटस असतो त्याला सर्वाधिक महत्व आहे आणि तेवढ्याच गोष्टींचं महत्व विशेषतः लग्नासारख्या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक दिसतं. बॉलिवूड सारख्या ठिकाणी, मुख्य प्रवाही माध्यमांमध्ये सगळीकडेच आपल्याला हे सुद्धा दिसतं की प्रेम हे अजूनही तुमच्या रूपापलीकडे गेलेलं नाही. शेवटी हिरो हिरोईन भेटतात आणि पहिल्या नजरेत प्रेम होतं आणि ती लव्ह स्टोरी त्याच्या शेवटापर्यंत जाते. अशाच प्रकारच्या कथा अजूनही आपल्याला दिसतात आणि त्यामध्ये स्त्रीच्या शरीराचं पुन्हा जे वस्तुकरण आहे ह्याला चॅलेंज देण्याचे प्रयत्न खूपच कमी आहेत. जो मेनस्ट्रीमचा रेटा आहे, मुख्य प्रवाहाचा जो रेटा आहे, त्याचं जे प्रमाण आहे, त्याच्यासमोर जे त्याला चॅलेंज देणाऱ्या काही फिल्म्स आहेत किंवा काही कलाकृती आहेत त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. गेल्या वर्षी जो सिनेमा अतिशय गाजला
कबीर सिंग नावाचा, त्याच्यामध्ये ते मेरी वाली बंदी है म्हणत जणू काही ती वस्तू माझी आहे अशा प्रकारे त्या हिरोनी अतिशय हिंसक पद्धतीने सतत तिला वागवणं, एक पाळीव प्राणी ती बाई आहे अशा प्रकारे वागवणं, हेच अजूनही आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये दिसतं. त्यामुळे ते रूपापलीकडे काही प्रेम गेलेलं आपल्याला दिसत नाही. हिरो हिरोईन भेटतात, त्यांना त्यांच्या स्वभावातलं काहीतरी आवडतं किंवा आवडीनिवडी काहीतरी जुळतात, अशा प्रकारची प्रेमाची धारणा अजून काही आपल्या पचनी पडत नाही मुख्य धारेच्या. आणि प्रेम हे कधीच जन्मजात ओळखींच्या पलीकडे जायचं धाडस करत नाही भारतामध्ये, हे वास्तव आहे. बाकी सगळे फसाड्स आहेत, त्याच्या खालून वाहणारं वास्तव हेच आहे. त्याला नावं. आणि एकच दुसरा मुद्दा सर असा आहे की तन्मयनी मघाशी देखणे ते चेहरे म्हटला, पण शेवटी लग्न ठरवायची गोष्ट आहे, मुलगी खपवायची गोष्ट आहे, ती कधीतरी दुसऱ्या घरी देण्याची गोष्ट आहे. ही भाषा अजूनही आहेच ना. तुम्ही तरुण मुलाला आणि तरुण मुलीला स्वतंत्र ज्येष्ठ म्हणजे ऍडल्ट व्यक्ती ज्यांच्याकडे निर्णय स्वातंत्र्य आहे, स्वतःची निवड ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे असं बघणारच नाही. तोवर काय तुम्हाला यातून बदलाची अपेक्षा करता येणार आहे? जोडीदाराची विवेकी निवड, त्यामध्ये रॅशनली विचार करणं आणि आपल्या आवडीच्या पर्यंत पोहोचणं, अशा प्रेमाच्या कल्पनेकडे जोवर आपल्याला जाता येत नाही तोवर आपण बाकी कितीही चर्चा करत बसू आणि या भांडवली कंपन्यांचे खेळ बघत बसू, ही परिस्थिती आहे तशीच राहणार आहे. त्याला चॅलेंज करायचं असेल तर तरुणांना त्यांच्या विचारांना महत्व द्यायला हवं, ते शिकवायला हवं आणि त्याचं सगळ्यांनी त्या स्वातंत्र्याचा मान राखायला सुद्धा शिकायला हवं. तेव्हाच आपल्याला काहीतरी बदलाच्या शक्यता दिसतील, रूपाच्या पलीकडे जाण्याच्या, या जन्मजात ओळखींच्या पलीकडे जाण्याच्या शक्यता दिसतील. तोवर हा सगळा वरवर चाललेला खेळ आहे आणि त्यात असे अधूनमधून आपल्याला गोष्टी दिसतील ज्यात आपल्याला सेलिब्रेट करावंसं वाटेल. ठीक आहे. मी माझा वेळ संपलेला आहे, तरी सुद्धा किशोरी शहाणे वीज मी तुमच्याकडे येतोय. राहून हा प्रश्न येतो की अपवाद सोडा, पण मराठी चित्रपटसृष्टी असेल, बॉलिवूड असेल, बघितल्यावरती काय लक्षात येतं की फेअर पण हे तिथे सेलेबल आहे. आणि मग जिथं सेलेबल हा शब्द येतो तिथं एंटिटी हा शब्द आपसुकच त्याच्या मागून येतो. म्हणजे गोरेपण ही एक एंटिटी सुद्धा आहे, ते जे सेलेबल आहे हे नाकारून चालणार नाही किशोरीताई. नाही, डेफिनेटली. आता मगाशी उषा म्हणाली त्याप्रमाणे की गोऱ्या फॉरेनर मुलींना पटकन स्कोप मिळतो बॉलिवूड सिनेमांमध्ये. मला वाटते की हे जे जन्मजात आपल्यामध्ये जे भिनत आलेलं आहे ना, लहानपणापासूनचे हे जे संस्कार आहेत की गोरी गोरी पान फुलासारखी छान, म्हणजे ही गाणीच वगैरे अशी रचलेली आहेत. लहानपणापासून आपण या सगळ्या गाण्यांना ऐकलेलं आहे किंवा आपण जे बघितलं आहे, जे प्रेझेंटेबल आहे गोरं. मी मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे की पहिलं गोरंपण तुम्हाला अट्रॅक्टिव्ह डेफिनेटलीच करतं, पण निश्चितच त्याच्या पुढे 5 मिनिटांनंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी हव्या असतात. टॅलेंट हवं असतं, तुमच्या बोलण्याची लकब हवी असते आणि इंटरॅक्शन हवं असतं आपल्याला. म्हणजे आपण नुसतंच वा किती किती गोरा आहे एवढं म्हणून आपण थांबू नाही शकत. जेव्हा एखादा आपल्याला मीटिंग असेल तेव्हा आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं असेल तर डेफिनेटली गोरंपण अट्रॅक्टिव्ह आहे. मी याला अजिबात नाही म्हणणार. पण मला सुद्धा म्हणजे मला असं एक्सपिरियन्स येतात की मी पटकन आले समोर सगळे टाळ्या वाजवतील म्हणजे स्टेजवर गेल्यावरती, पण नंतर पुढे काय भाषण मला करायचं आहे तर त्याला मला काहीतरी अर्थ द्यावा लागेल, त्या माझ्या वाक्यांना अर्थ द्यावा लागेल, मला काहीतरी असं बोलावं लागेल ज्यामुळे ते समोरची मंडळी खुश होतील, एनकरेज होतील, इन्स्पायर होतील. तर डेफिनेटली त्याच्या पुढे भरपूर आहे. पण हा मुद्दा मात्र मी निश्चित एक्सेप्ट करेन की गोरा हा प्रथम क्षणी अट्रॅक्टिव्ह आहे, पण त्यानंतर मात्र तुम्हाला डेफिनेटली स्वतःला क्रिएट करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. आणि हे निसर्गाचे खेळ आहेत, गोरा आणि सावळा रंग. मी शेवटी उषा जाधव यांच्याकडे जातोय. उषा जाधव, बघा ही इंडस्ट्री म्हणजे आमची पण फॉर एक्झाम्पल काही प्लस काही मायनस, त्यानंतर काही प्रोज काही कॉन्स हे आहेतच. त्यात तुम्हाला डिप्लोमॅटिकली किंवा प्रोफेशनली वागावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं का तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री आहात म्हणजे मग तुमचे मार्ग काहीसे खुंटतात, कारण अरे आप तो बहुत ऊंची आला किस्म की अभिनेत्री हो, आपका तो क्या जौहर है, आप क्या बिल्कुल बहुत अच्छा अभिनय करती है, लेकिन हमारी रिक्वायरमेंट कुछ अलग है. मग तिथं पण गोरेपण येतं का?
नाही तिथं काही गोरी पण येत नाही, पण असं काही नाहीये की तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाले म्हणून तुमचे रस्ते खुंटतात. कधी कधी काय होतं की लोक थोडेसे घाबरतात की उगाच ऍक्च्युली चांगल्या प्रकारे रस्ते खुंटलेले आहेत की उगाच कुणी आता काही छोटं मोठं ऑफर नाही करत. सो दॅट्स अ गुड थिंग. पण रंगभेद असा मी गेल्या काही वर्षात तरी मला असं जाणवलेलं नाहीये माझ्या बाबतीत तरी, की रंगभेदावरून की माझ्याकडे काही रोल आले नसतील. पण मला अजूनही खंत आहे ही, आणि ही फॅक्ट आहे की हे सुरू आहे सध्याही आपल्या इंडस्ट्रीमध्ये, की जेव्हा लव्ह स्टोरी येते ना, तेव्हा ती सावळ्या लोकांची लव्ह स्टोरी येत नाही. ती लव्ह स्टोरी आज पण फक्त गोऱ्या तुम्ही घेतलं ना, तर ते गोऱ्या लोकांचीच लव्ह स्टोरी होते. मग तुम्ही म्हणजे बॉलिवूडमध्ये सगळे सिनेमे आपण जर काढून पाहिले ना, तर तिथे काही सावळ्या लोकांची अगदी हार्डली म्हणजे ते बासुदांनी बनवलेल्या फिल्म्स त्या आज नाही बनत. मिडल क्लास लोक सावळ्या लोकांची लव्ह स्टोरी नाही बनत, ते फक्त गोऱ्या लोकांचीच लव्ह स्टोरी बनते. सो दॅट इज अ फॅक्ट. पण ओके, आय थिंक लेट्स होप की स्टेप बाय स्टेप ऑफकोर्स वी आर थिंग्स आर चेंजिंग, गोष्टी बदलत आहेत आणि आपण असंच सगळे मिळून डिस्कस करत राहूया. आपण ह्या गोष्टीला काय की लोकांसमोर मांडत राहूया, समाजासमोर मांडत राहूया. कारण आपण जर बोलायला लागलो तर गोष्टी बदलायला लागतील. पण आधी आपण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हे आहे, हे सध्या एक्झिस्टन्स मध्ये आहे. जर आपण हे ऍक्सेप्ट करू समाज म्हणून, तेव्हा त्या गोष्टी बदलायला लागतील. अगदी बरोबर आहे. लव्ह स्टोरी ही गोऱ्या जोडप्याचीच बनते आणि मग लव्ह ट्रॅजेडी मात्र बाजार बनते. बाजार, यस, बाजार ही फिल्म लव्ह ट्रॅजेडीच होती. तिथं दोन्ही ऍक्ट्रेस ह्या सावळ्या होत्या, यस. पण असे एखाद दुसरे अपवाद आहेत, काही का असेना. एक स्वागतार्ह पाऊल फेअर अँड लवलीनं या निमित्तानं टाकलाय, पण यातला व्यवसाय आपल्याला माहिती नाही. हा निर्णय तद्दन व्यावसायिक आहे, हेही लक्षात घ्या. पण या निमित्तानं आपण एकूणच मानसिकतेवरती आज चर्चा केली आणि गोरेपणातच सौंदर्य लपलेलं आहे का, तर ते नाही आहे. त्या पलीकडं सौंदर्याची व्याख्या आता गेली पाहिजे, ती प्रत्यक्षात व्यवहारात उतरली पाहिजे. हाच उद्देश या चर्चेचा होता. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.